आशाताईच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया। तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला उडदाची डाळ आणि हिरव्या वाटाण्यापासून खूप छान भन्नाट असा नाश्ता बनवून दाखवणार आहे। इथे मी 1 वाटी हे वाटाणे घेतलेले आहेत आणि 1 वाटी उडदाची डाळ घेऊन डाळीला पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून घेतलेला आहे, म्हणजे की डाळीला फुलवून घेतलेला आहे। एकदम छान नाश्ता बनतो आणि एकदम नवीन नाश्ता आहे। तर या डाळीला आणि वाटाण्याला मिक्सर जार मध्ये टाकायचं आहे। डाळ आणि वाटाणे एकत्रच ग्राइंड करून घ्यायचं आहे। डाळीमध्ये थोडंसं 2-3 चमच पाणी टाकून घ्यायचं, ग्राइंड करून घ्यायचं आहे। ग्राइंड केलेल्या डाळीला टाकायचं एका बाउल मध्ये। डाळीला असं फेटून घेऊया। त्याच्यामध्ये मी सोडा वगैरे काहीच टाकलेलं नाहीये। बघा, असं फेटलं की याचा कलर पण चेंज होतो आणि बॅटर असं फ्लफी होते। बॅटर मध्ये टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ, एक बारीक चिरलेला कांदा, लसण, अद्रक आणि हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे, तर ही टाकायचं 1 चम्मच, अर्धा चम्मच जिरा, 1 पिंच टाकायचा आहे हिंग, काळी मिरी घेतलेली आहे 5-7 आणि काळी मिरीला क्रश करून घेतलेला आहे, हिरवी कोथिंबीर, अर्धा चम्मच धने पावडर टाकायची आहे, वाटल्यास धनेला क्रश करून पण टाकू शकता, आणि थोडीशी टाकायची हळद। त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये जे इनो पावडर टाकायची ते पण टाकू शकता किंवा सोडा पण टाकू शकता। बिना सोडा आणि बिना इनोचंच बनवत आहे। तर हा बॅटर छान मिक्स झालेला आहे। आता नाश्ता बनवण्यासाठी तयार आहे। तर एका पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। चम्मचनी बॅटर तेलामध्ये टाकायचं आहे। हाताने पण टाकू शकता। पहिले खालून छान फ्राय होऊ द्यायचं आहे, नंतर त्याला उलट पलट करायचं। बघा, एकदम हलके फुलके आहेत आणि तेलावर वर तरंगलेले आहेत। तर बघा, हे छान फ्राय झालेले आहे। आता याला घेऊ काढून आणि बाकीचे पण असेच बनवून घेऊ। नाश्ता फ्राय करताना ज्याच्यामध्ये 2-4 मिरच्या फ्राय करून घ्यायच्या आहे, म्हणजे की दोन्ही पण कामं एक सोबतच होतात। दुसरी बॅच पण छान फ्राय झालेली आहे। तर फ्रेंड्स, बघा, आपला नाश्ता खूप छान झालेला आहे आणि तोंडी लावायला ठेवायच्या आहेत ही हिरव्या मिरच्या। तर एक मी तुम्हाला तोडून पण दाखवते। बघा, खूप हलके फुलके आणि सॉफ्ट असे हे नाश्ता झालेला आहे। बघा, खूप छान। हिरवा वाटाणा आणि उडदाच्या डाळीचा नाश्ता कसा वाटला कमेंट मध्ये जरूर सांगा
आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.